नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आपल्या सनातन धर्मात अशी श्रद्धा आहे की जेव्हा शरीराचे निधन होतं तेव्हा आत्मा या जगात दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. मात्र आपण आयुष्यात संचित केलेल्या धन आणि माया या जगात राहतात. आपण रिकाम्या हाताने या जगात येतो आणि रिकाम्या हाताने जातो. पण आपल्या सनातन धर्मात असेही मानले जातात की नंतर काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्यासोबत जातात. या गोष्टी फक्त आपल्या पुढच्या जन्मातच राहतात असं नाही, तर त्या आपल्या पूर्वजन्माचे संकेत ही देतात. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना असा 5 गोष्टींबद्दल सांगितलं आहे ज्या मृत्यूनंतर आपल्या सोबत जातात. चला त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. गरुडजी खूपच अस्वस्थ होते. जसं की त्यांना कोणतीतरी चिंता सतावत आहे आणि त्यांचे श्रीकृष्णाबरोबर संवादात पूर्णपणे लक्षही नव्हते. भगवान श्रीकृष्णांच्या हे लवकरच लक्षात आलं की गरुडजींचे लक्ष नाही. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना कारण विचारले. तेव्हा गरुडजी म्हणाले, मृत्यूनंतर मनुष्य काय घेऊन जातो? गरुडजी भगवान विष्णूंचे परमभक्त आणि वाहन आहे. आपल्या प्रभू सेवेत सदैव तत्पर, प्रसंगी प्राणार्पण करणारे परमभक्त गरुडजी त्यांच्या मनात जीवन आणि मृत्यूच्या गूढ रहस्यांबद्दल अनेक प्रश्न उमटत होते. ते अस्वस्थ होते आणि या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते. गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम केला आणि पूर्ण विनम्रतेने म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे. हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतो आणि यामुळे मला खूप चिंता वाटते. मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत काय जातं? मृत्यूनंतर आत्मासोबत कोणकोणत्या गोष्टी जातात? कृपया मला गूढ रहस्याबद्दल सविस्तर सांगा. गरुडजींची उत्सुकता पाहून भगवान श्रीकृष्ण हलकेसे हसले. त्यांनी पाहिलं की गरुडजींची ही जिज्ञासा सामान्य नाही, तर जीवन आणि मृत्यूचा गहन आध्यात्मिक रहस्यांशी संबंधित आहे. त्यांना माहीत होतं की यांचे उत्तर खूप व्यापक आहे आणि ते फक्त तेच देऊ शकतात ज्यांना जीवनाच्या. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, हे गरुड, तू खूप महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारला आहे. मृत्यू हे जीवनाचे आहे आणि प्रत्येक जीवाला याचा सामना करावा लागतो. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की मृत्यू फक्त शरीराचा होतो. आत्मा अमर असतो. आत्मकथा जन्म घेत नाही किंवा मरत नाही. तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मात्र या प्रक्रियेत काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आत्म्यासोबत जातात. मी आज तुला त्याच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या मृत्यूनंतरही आपल्यासोबत राहतात. गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांचे बोलणे पूर्ण लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले, हे प्रभू, मी खूप उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी की त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत. कृपया मला याच सखोल ज्ञान द्या, जेणेकरून मी या गूढ रहस्य आकलन करू शकेल. भगवान श्रीकृष्णांनी गांभीर्याने उत्तर दिलं, हे गरुड, सगळ्यात आधी कामेबद्दल बोलू. कामना नाही, ती शक्ती आहे जी आत्म्याला नवीन शरीराकडे ओढून नेते. कामना माणसाला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या सगळ्या इच्छा, त्याच्या सगळ्या लालसा त्याच्याबरोबर जातात. गरुडजींनी श्रीकृष्णांच्या बोलण्याचं अधिक सविस्तर आकलन करण्याची इच्छा व्यक्त केली. हे प्रभू, आपण कामनेबद्दल आणखी काही सांगाल का? कसं ही कामना नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते? श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या जिज्ञासेला समजून घेत उत्तर दिलं, हे गरुड, कामना ही अशी वस्तू आहे जी माणसाच्या खोलवर रुजलेली असते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर नष्ट होते, पण त्याच्या कामना यांच्या इच्छा त्याला पुन्हा जीवनात येण्यासाठी भाग पाडतात. आणि म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी सर्व इच्छा त्याग करणे आवश्यक आहे. जे लोक आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या इच्छांचा त्याग करतात त्यांना वैकुंठ लोकांची प्राप्ती होते, जेथे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पण जे लोक आपल्या इच्छांचा त्याग करू शकत नाही पुन्हा पुन्हा जन्म घेतात. गरुडजींनी श्रीकृष्णांच्या या गोष्टींवर विचार केला आणि विचारलं, हे प्रभू, याचा अर्थ असा की इच्छा आपल्याला पुनर्जन्माच्या चक्रात बांधून ठेवतात.
भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या गोष्टीला मान्यता दिली आहे आणि म्हणाले, बरोबर आहे. गरुड इच्छा या माणसाला या संसाराच्या चक्रव्यूहात बांधून ठेवतात. जोपर्यंत माणूस आपल्या कामांपासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला या संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि आज कारणांमुळे धर्मशास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की आपल्या इच्छांचा त्याग करणं हाच मोक्षाचा मार्ग आहे. गरुडजींना समजलं की कामना ही एक अतिशय महत्वाची आणि गहन गोष्ट आहे. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला दुसऱ्या गोष्टींबद्दल सांगा जी मृत्यूनंतर ही आत्म्यासोबत जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, दुसरी गोष्ट म्हणजे वासना नाही, देखील कामनांचाच एक प्रकार आहे. पण ही विशेषतः भौतिक आणि सांसारिक सुखांच्या इच्छेशी संबंधित असते. वासना ही अशी वस्तू आहे ज्यांचा शेवट करणे खूप कठीण असतं. मृत्यूच्या जवळ पोहोचलेली वासना ही ती शक्ती आहे जी माणसाला भौतिक सुख आणि आनंदाकडे आकर्षित करते. ही संसारातील सुखाची इच्छा आहे जी माणसाला बांधून ठेवते. गरुडजींनी पुन्हा विचारले, हे प्रभू, असं शक्य आहे? वासनांपासून मुक्त होण्यासाठी मन, बुद्धी आणि आत्म्यांचं संपूर्ण शुद्धीकरण आवश्यक आहे. फक्त ध्यान, तपस्या आणि सच्ची देवांची भक्ती द्वारेच माणूस वासनापासून मुक्त होऊ शकतो. याच कारणांमुळे अनेक साधू आणि ऋषी आपले जीवन तपस्या आणि साधनेत व्यतीत करतात, जेणेकरून ते वासनांपासून मुक्त होऊ शकतील. गरुडजींनी गहन विचार करून विचारलं, हे प्रभू, वासना शुद्ध पुढच्या जन्मात सोबत जातो का? भगवान श्रीकृष्णांनी डोकं हलवून सांगितलं, होय, हे गरुड, वासना देखील आत्म्यासोबत पुढच्या जन्मात जाते. जशा कामना माणसाला नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात, तशाच वासना त्याला भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी प्रेरित करतात. जेव्हा माणसाची वासना अपुरी राहते तेव्हा तो तिला पुढच्या जन्मात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि याच कारणांमुळे आपल्याला आपल्या आयुष्यात वासनांपासून दूर राहण्याचे शिक्षण दिलं जातं. आता गरुडजींनी तिसऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला तिसऱ्या गोष्टींबद्दल सांगा जी आज्ञासोबत जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, तिसरी गोष्ट म्हणजे कर्म. माणसाच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. माणूस आपल्या जीवनात जे काही कर्म करतो ते त्याच्यासोबत जातं, मग ते चांगले असो किंवा वाईट. माणसाच्या सोबत मृत्यूनंतर ही कर्म राहतात. कर्मच माणसाच्या पुढच्या जन्माशी दिशा ठरवतात. जर माणसाने आपल्या आयुष्यात पुण्य कर्म केले असतील तर त्याला पुढच्या जन्मात सुख आणि शांती मिळते. पण जर त्याने पाप कर्म केले असतील तर त्याला नरकाचा सामना करावा लागतो. गरुडजींनी विचारलं, हे प्रभू, कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का की त्या जीवनात जे कर्म करतो त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो? याच कारणांमुळे आपल्याला नेहमी चांगलं कर्म करायला हवे, जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल असेल. कर्माची गती अशी असते की ती 7 जन्मापर्यंत आपला पुरावा सोडत नाही. चांगले कर्म कुठेही उभे राहते, आपल्या संकट काळात आपली साथ देते. कर्म चांगलं असल्यावर देवही आपली मदत करतो, आपल्या केखालाही धक्का लागू देत नाही, आपल्या पाठीशी उभा राहतो. म्हणून मनुष्याने चांगले कर्म करावे, ते आपल्या बरोबर येतील. गरुडजींनी गांभीर्याने श्रीकृष्णांच्या गोष्टी ऐकल्या आणि चौथ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, हे प्रभू, आता आपण मला चौथ्या गोष्टींबद्दल सांगा जी आत्म्यासोबत जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, चौथी गोष्ट म्हणजे कर्ज. कर्ज हा असा बोजा आहे जो माणसासोबत मृत्यूनंतरही राहतो. जर कोणी कर्ज घेतलं असेल आणि ते भरलं नसेल तर ते कर्ज त्याच्या पुढच्या जन्मातही सोबत जातं. गरुडजींना थोडे आश्चर्य वाटले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे प्रभू, कर्ज सुद्धा खरंच ते मृत्यूनंतरही आपल्या आत्म्यासोबत राहतं? भगवान श्रीकृष्णांनी मान हलवत उत्तर दिलं, होय, हे गरुड, कर्ज ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पाठ सोडत नाही. मनुष्य कुणाकडून कर्ज घेतो तेव्हा हा केवळ भौतिक वस्तू किंवा धनाचा व्यवहार राहत नाही. हे एक बंधन बनते जे आत्म्याला बांधून ठेवते. जर माणूस मरण्यापूर्वी त्याच्या कर्जांचे भरणा करून शकला नाही तर तो बोजा पुढच्या जन्मात त्याच्या सोबत जातो. हे कर्ज केवळ आर्थिक नसतं तर ते भावनिक, मानसिक आणि अगदी आध्यात्मिकही असू शकतं. गरुडजींनी गंभीरतेने ऐकलं आणि म्हणाले, हे प्रभू, हे ऐकून मला आश्चर्य वाटत आहे की कर्जाचा परिणाम इतका खोल असू शकतो. याचा अर्थ असा आहे की आपण केवळ आपल्या जीवनात चांगले कर्मच
करायला हवे, नाहीतर कुणाकडून घेतलेलं कर्जही वेळेत फेडायला हवे. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात परत कर्जाचा डोंगर उचलावा लागतो. श्रीकृष्ण गरुडजींना म्हणतात, मनुष्याने कोणाचे उपकार ठेवू नये. माता-पित्यांशिवाय व गुरुशिवाय कोणाचेही उपकार मनुष्यांवर कर्ज म्हणूनच पाहिले जातात. आपल्या माता-पित्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, त्यांचे हे अनन्य उपकार आपल्यावर असतात. या उपकारांची जाणीव ठेवून त्यांच्या वृद्धावस्थेत देखील त्यांची खूप काळजी घ्यावी. कारण माता-पित्यांचे आशीर्वाद मुलांसाठी खूप चांगले असतात. ते फलदायी ठरतात. मनुष्याने कर्ज घेतले तर फेडायला हवे. कर्ज नाही फेडले तर ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्या व्यक्तींचा तडतडाट तर लागतोच, पण ते कर्जांचा बोजा देखील आपल्या पुढील जन्मात आपल्याबरोबर येतो. म्हणून घेतलेले कर्ज फेडायला हवे, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. हे गरुडजी, कर्जांचे ओझं खूप जड असतं. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात ही त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून आपल्या धर्मात म्हटलं आहे की कुणाकडून घेतलेलं कर्ज मरण्यापूर्वी नक्की फेडले पाहिजे. गरुडजींनी संपूर्ण गोष्ट काळजीपूर्वक समजून घेतली आणि मग 5व्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला 5व्या आणि शेवटच्या गोष्टीबद्दल सांगा. आता मी तुला 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगतो, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. आत्म्यासोबत जाणारी 5वी गोष्ट म्हणजे ईश्वरांची भक्ती. भक्ती ही सर्वात पवित्र आणि शाश्वत वस्तू आहे, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. ही केवळ आत्म्यासाठी मार्गदर्शनच करत नाही, तर मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा आणि उच्च मार्ग आहे. गरुडजींनी भगवंताकडे श्रद्धेने पाहत विचारलं, हे प्रभू, कृपया मला भक्तीबद्दल अधिक विस्ताराने सांगा. ही भक्ती आत्म्यासोबत कशी राहते आणि तिचा पुनर्जन्मांवर काय परिणाम होतो? भगवान श्रीकृष्ण गंभीरतेने गरुडजींकडे पाहत म्हणाले, हे गरुड, भक्ती म्हणजे प्रेम, जे मनुष्य आपल्या ईश्वराला अर्पण करतो. हे प्रेम केवळ या जन्मातच त्याचं रक्षण करत नाही, तर मृत्यूनंतरही आत्म्याला योग्य मार्गदर्शन करते. गरुडजींनी उत्सुकतेने विचारलं, हे प्रभू, ही भक्ती कोणत्याही अवस्थेत मोक्ष देऊ शकते का? श्रीकृष्णांनी समजावत म्हटलं, हे गरुड, जेव्हा मनुष्य सच्च्या हृदयाने ईश्वरांच्या शरण जातो आणि आपल्या सर्व कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करतो, तेव्हा ती भक्ती त्याला संसाराच्या बंधनापासून मुक्त करते. ही भक्ती व्यक्तींच्या जीवनात जे काही चांगलं किंवा वाईट घडतं ते ईश्वरांची इच्छा म्हणून स्वीकारण्याची ताकद देते. जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताच्या प्रती केवळ समर्पण भाव ठेवतो, तेव्हा त्याचे कर्मही त्याला बांधत नाहीत, कारण तो प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो. गरुडजींनी गहन विचारात मग्न होत विचारलं, हे प्रभू, भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती शक्य नाही का? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती करणे अत्यंत कठीण आहे. भक्ती ही आज्ञाला भगवंताशी जोडणारा पूल आहे. जेव्हा आत्मा भक्तींच्या माध्यमातून ईश्वराशी जोडला जातो, तेव्हा तो संसारातील सर्व दुःख आणि बंधनापासून मुक्त होतो. गरुडजींनी पुढे विचारलं, हे प्रभू, ही भक्ती केवळ एका जन्मापुरतीच मर्यादित असते की ती पुढच्या जन्मातही सोबत राहते? भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केलं, भक्ती ही अमर शक्ती आहे, जी एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्मासोबत राहते. जर एखादा व्यक्ती या जन्मात भगवंताची भक्ती करतो, तर ती भक्ती त्याच्या पुढच्या जन्मातही त्याचं मार्गदर्शन करते. म्हणूनच अनेक संत आणि भक्त आपल्या मागच्या जन्माची भक्ती आठवण पुढच्या जन्मातही भगवंताची आराधना करत राहतात. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जेव्हा मनुष्य भगवंताची भक्ती करतो, तेव्हा ती केवळ या जन्मातच नाही, तर पुढच्या जन्मातही त्याच्यासोबत राहते. भक्ती ही एक अनमोल संपत्ती आहे, जी आत्म्यासोबत संसार आणि वेळेच्या प्रत्येक बंधनाला पार करते. ही भक्तीच आत्म्याला सर्वश्रेष्ठ करते. गरुडजींनी भगवंताला विचारलं, हे प्रभू, भक्ती सशक्त बनवण्यासाठी काही विशेष पद्धत आहे का? श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे गरुड, भक्तीत कोणतीही पद्धत नाही, समर्पणावर आधारित असते आणि श्रद्धेची आवश्यकता असते. जेव्हा एखादा मनुष्य निस्वार्थ भावनेने भगवंतावर प्रेम आणि विश्वास ठेवतो, तेव्हा तो त्याच्या भक्तीला अधिक सशक्त बनवतो. भक्तींचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे भगवंतांवर असलेले प्रेम आणि निष्ठा. गरुडजींची अत्यंत श्रद्धेने म्हणाले, हे प्रभू, आपण या महान सत्याची जाणीव करून दिली, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते आणि तिला मोक्षापर्यंत पोहोचवते. गरुडजींनी गहन समाधानाने म्हटलं, हे प्रभू, आप माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन मला अमर्याद ज्ञान दिलं आहे. आता मला समजलं आहे की मृत्यूनंतर ही आत्मांच्या सोबत काही गोष्टी राहतात,
ज्या आपण पुढचं जीवन प्रभावित करतात, त्या म्हणजेच कामना, वासना, भक्ती, कर्ज आणि पुण्यकर्म. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे गरुड, हा संसार कर्म आणि फळांच्या नियमाने चालतो. जसं मनुष्य जे कर्म करतो तेच त्याचं भविष्य ठरवतं. म्हणून हे अत्यावश्यक आहे की आपण आपल्या जीवनात चांगले कर्म करू, आपल्या इच्छांना आणि वासनांना नियंत्रित करू, कर्जमुक्त राहू आणि पुण्यकार्यांना महत्त्व देऊ. गुरुजींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे प्रभू, आपल्या ज्ञान आणि आशीर्वादासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. आता मी या गोष्टी माझ्या हृदयात जपून ठेवीन आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचा प्रचार करीन. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, हे गरुडजी, जा आणि या ज्ञानाचा प्रसार जगभर करा. जो कोणी या सत्याला समजून घेईल तो आपले जीवन सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालले पाहिजे. गरुडजींनी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांच्या चरणी वंदन केलं आणि आकाशात उडाले. त्यांच्या मनात शांतता आणि समाधानाचा अनुभव होता. त्यांनी ठरवलं होतं की ते हे अमूल्य ज्ञान जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवतील, जेणेकरून सर्व जीव आपले जीवन आणि मृत्यूचे सत्य समजू शकतील. मित्रांनो, या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना त्या 5 गोष्टींबद्दल सांगितलं की ज्या 5 गोष्टी मनुष्याच्या आत्म्यांबरोबर जातात. आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करणे नक्कीच लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.